1 किलोचा केक बेक करून ठेवला, पण तो व्यवस्थित बेकच नाही झाला. ओव्हनने दिला धोका. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब मिनी व्लॉगमध्ये. आज आहे मला 1 किलोची केकची ऑर्डर. त्या ऑर्डरसाठी मी आले इथं मटेरियल घ्यायला. जेव्हा मी गावाकडे गेले होते तेव्हापासून मी केकचं बंदच ठेवलं होतं. आज 15-20 दिवस झाले मी जवळ बंद ठेवलेलं आहे. मलाही थोडंसं बोर झालं होतं ते केक बनवायला. पण आता जुन्या कस्टमरची एक ऑर्डर आली आहे 1 किलोची, तर मग मी घेतली. मी अगोदरच 1 किलोचं केक बेक करून ठेवलं होतं, पण ते ओव्हनमध्येच बंद होत होतं आणि ते व्यवस्थित बेकच नाही झालं. मग मी त्यानंतर अर्धा किलोचे 3 केक बेक करून ठेवले. केक करतानाचा व्हिडिओ केला नाही कारण खूप गडबड होती. आता हे केक घेऊन मी डिलिव्हरी करायला रस्त्याने जाताना आठवलं की कस्टमरला 9 नंबरची कॅन्डल पण द्यायची. जेव्हा शॉप होती तेव्हा ते फ्री मागत होते, ठीक होतं. पण आता माझी शॉप थोडी आहे, मी घरून करते. तर मग काय, आता रस्त्यामध्ये एक शॉप बघितली, तिथून कॅन्डल घेतली आणि आली इथं डिलिव्हरी करायला. केक डिलिव्हरी केला आणि आता मी पिंपरीमध्ये जात आहे. मला आहे उद्या एक डेकोरेशनची ऑर्डर, त्याचं मटेरियल घ्यायचंय. डेकोरेशनची ऑर्डर आहे सकाळीच. मला 8ला तिथं पोहोचायचंय. तर मग सकाळी यांची शॉप ओपन नाही राहणार म्हणून मी आत्ताच आले डेकोरेशनचं मटेरियल. यांच्याकडे संक्रांतीसाठी बोरनांचं खूप सारं मटेरियल आलेलं आहे. तुम्हाला काही लागलं तर तुम्ही माझं मटेरियल घेतलं आणि निघाले घरी. आता मी सकाळपासून जेवण केलेलं नाही, मी फक्त नाश्ता केला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.